नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे निशाचा आणि मकरंदचा साखरपुडा असतो. तर इथे जय्यत तयारी करण्यात आलेली असते. तर इथे मकरंद आणि त्याचबरोबर निशा दोघेजण आता एकमेकांना साखरपुडा देतात. तर इथे साखरपुडा असल्यामुळे आता एकमेकांना साखरपुडा दिल्यानंतर इथे आता साखरपुडा पूर्ण झालेला असतो. त्यामुळे लगेचच मकरंद आपल्या प्लॅनला सुरुवात करतो. इथे मंदार पौर्णिमाला म्हणत असतो की आई, आत्तापासून मी तुम्हाला आई अशी हाक मारली तर चालेल ना? तेव्हा पौर्णिमा म्हणते, हो हो मकरंदराव, अहो तुम्ही मला आई अशी हाक मारू शकता. मी तर म्हणते तुम्ही आत्तापासूनच मला आई म्हणा. तेव्हा इथे पौर्णिमाला तर आनंद झालेला असतो की तिच्या निशाला मकरंदसारखा जोडीदार मिळाला आहे याचा तिला अभिमान वाटत असतो. आता तिला कुठे माहिती आहे की या मकरंदच्या पाठी किती मोठ्या राक्षसाचा मंदारचा चेहरा आहे हे कुणाला माहितीच नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अंगठी घालण्याचा कार्यक्रम सुरू होतो. तेव्हा गुरुजी म्हणतात की इथे आधी मुलीने वराला अंगठी घालायची आहे आणि त्यानंतर मुलाने वधूला अंगठी घालायची आहे. त्यामुळे दोघांनी इथे अंगठ्या एक्सचेंज केलेल्या असतात. तेव्हा इथे आता कावेरीला फार दुःख झालेलं असतं, कारण कावेरीला माहिती आहे हा मंदार माझ्यामुळे या घरामध्ये आला आहे आणि माझ्यासाठी तो या सर्व साध्या भोळ्या लोकांना उद्ध्वस्त करतो आहे, ही गोष्ट तिला कळलेली असते. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते की देवा, अरे काहीतरी कर. म्हणजे माझा बाबा म्हणायचा की जेव्हा आपल्यासाठी सगळे रस्ते बंद होतात ना, तेव्हा देव आपल्यासाठी एक रस्ता नेहमीच उघडत असतो. तर देवा, आता तुझी वेळ आहे, तू तरी काहीतरी कर आणि ह्या मंदारचा खरा चेहरा या सर्व लोकांच्या समोर आण. हा मंदार इथे निशाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा प्रेक्षकांनो, कावेरीला एक फोन आलेला असतो आणि तिला सांगितलं जातं, तुम्ही ज्या माणसांच्या विरोधामध्ये तक्रार नोंदवली होती त्या माणसांना पकडण्यात आले. तेव्हा कावेरी म्हणते, काय? तुम्ही लवकरात लवकर घरी या. तेव्हा विद्या म्हणत असते, कावेरी वहिनी काय झालं? तुम्ही खूप आनंदी दिसताय. तेव्हा कावेरी म्हणत असते, विद्या वहिनी, आपलं काम झालं आहे, आता तुम्ही बघाच या मंदारची कशी वाट लागते ती. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता मंदार म्हणत असतो की चला, साखरपुडा झालाच, आता आम्ही दोघेजणं एकमेकांचे झालो, आम्ही एकमेकांना इथे बांधील आहोत. आता साखरपुडा झाला आहे, थोड्या दिवसानंतर लग्नसुद्धा होईल आणि मग मी या घरचा जावई होईल. तेव्हा मंदार हे सगळं कावेरीकडे बघून म्हणत असतो, हे सगळं जाणून बुजून तो म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, मंदार म्हणतो, आई साखरपुडा झाला आहे, सगळ्यांचं तोंड गोड करा, सगळ्यांना साखर खायला द्या. तेव्हा पौर्णिमा म्हणते, मकरंदराव, अहो इथे साखर नाही, पेढे आणलेत मी, पेढे, सगळ्यांचं तोंड गोड करते. विद्या, जा तो पेढ्यांचा बॉक्स घेऊन ये. तेव्हा विद्यासुद्धा रागानेच पेढ्यांचा बॉक्स आणायला जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी एकटीच उभी असते. तेव्हा तिथे यश येतो. यश म्हणत असतो की एक्सक्यूज मी. तेव्हा लगेचच कावेरी मागे वळून बघते. तेव्हा यश म्हणतो की तुम्ही इथे एकट्या का अशा उभे राहिलेत? तेव्हा कावेरी म्हणते, काही नाही. तेव्हा यश म्हणतो, तुम्हाला एक गोष्ट खरं सांगू का? तेव्हा कावेरी म्हणते, काय? तेव्हा यश म्हणत असतो की आज तुम्ही खूप सुंदर दिसताय. तेव्हा कावेरी म्हणते, थँक्यू, आणि ती यापुढे काहीच बोलत नाही. तेव्हा यश म्हणतो, फक्त थँक्यू, आता यापुढे तुम्हाला काही बोलायचं नाही आहे का? तेव्हा कावेरी म्हणते, आता मी काय बोलायचं आहे? तेव्हा इकडे यश म्हणतो, आता हे सुद्धा मीच तुम्हाला सांगायचं आहे. तेव्हा कावेरी म्हणते, म्हणजे? तेव्हा यश म्हणत असतो की तुम्ही छानच दिसताय, पण बघा ना, इथे सगळेजणं इथे ट्रेडिशनल कपड्यांमध्ये किती छान दिसत आहेत ना सगळेच. तेव्हा ती म्हणते, हो ना, सगळेजणं ट्रेडिशनल कपड्यांमध्ये खूप छानच दिसतात. तेव्हा इथे यश म्हणत असतो, मग आता सगळेजणं छान दिसत आहेत, तर त्याच्यामध्ये इथे कुणीतरी इथं हँडसम, त्याचबरोबर इथे गुड लुकिंग, चार्मिंग असं कुणी तुम्हाला दिसत नाही आहे का इथे? तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, हां बरोबर बोलताय तुम्ही, दिसत आहेत ना, इथे बाबा आणि इथे सूरज भाऊजी दोघेजणं किती हँडसम दिसत आहेत ना, खूपच छान. तेव्हा इथे यश म्हणतो, बाबा आणि संदीप दादा हे दोघेजणं हँडसम दिसत आहेत तुम्हाला? तेव्हा कावेरी म्हणते, हो, ते दोघेजणं छान दिसत आहेत. तेव्हा यश म्हणत असतो, इतक्या शिकलेला आहात तुम्ही, पण तुम्हाला काही कळतच नाही. तेव्हा इथे कावेरी म्हणते, म्हणजे मी दुसरं काही बोलणं अपेक्षित होतं का तुम्हाला? तेव्हा इथे यश म्हणतो की तुम्ही माझा चांगलाच अपेक्षा भंग करून ठेवला आहे
आता काय बोलायचं आहे मी याच्या पुढे. तेव्हा यश म्हणत असतो की कावेरी, तुम्हाला काही कळतच नाही. आता मी तुम्हाला जर सुंदर दिसताय अशी कॉम्प्लिमेंट दिले तर तुम्ही मी कसा दिसतोय हे सुद्धा सांगितलं पाहिजे ना. पण नाही, तुम्हाला मी सोडून सगळे छान दिसत आहेत. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, अच्छा बरोबर बोलताय तुम्ही, मी तसं बोललं पाहिजे नाही का. तेव्हा कावेरी म्हणते छान दिसतोय. तेव्हा यश म्हणतो असं काही बोलायला जाणार थँक्यू वगैरे. त्याच्या आधीच कावेरी म्हणते की तुमचा कुर्ता खूपच जास्त छान दिसतोय. तेव्हा इथे कावेरी म्हणते काय झालं, तुम्हाला राग आला का. म्हणजे मी तुमच्या कुर्त्याला छान म्हणाले, मी अजून काही बोलायला हवं होतं का. तेव्हा इथे यश म्हणतो आता तुम्ही काय नाही बोललात ना तरीसुद्धा चालेल. आणि असं म्हणून तो सरळ तिथून निघून जातो. तरी ते यशची अपेक्षा असते की तो जेव्हा कावेरीला सुंदर दिसतेस असं म्हणतो तेव्हा इथे यशने आता तसं म्हणाल्यानंतर कावेरीने बोलायचं की तुम्हीसुद्धा छान दिसताय, तुम्हीसुद्धा हँडसम दिसताय. पण कावेरी तसं काहीच बोलत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता साखरपुड्याचे सगळेजण फोटोज काढत असतात. यश सगळ्यांचे फोटो काढत असतो आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो तिथे हवालदारांची एंट्री झालेली असते. हवालदार येतात, दरवाजा नॉक करतात आणि म्हणत असतात की यश धर्माधिकारी. तेव्हा कावेरीचं लक्ष हवालदारांकडे जातं. कावेरी म्हणत बघा किती खुश झाले की अरे वा, आता या मंदारचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर येणार, मंदारची वाट लागणार. तेव्हा ती धावत पळत येते आणि म्हणत असते आलात तुम्ही, या आतमध्ये या. आणि ती सरळ हवालदारांना आतमध्ये घेऊन येते. तेव्हा इथे आता हवालदारांना बघितल्यानंतर इथे आता सगळ्यांच्या चेहऱ्याचा रंगच उडतो. यश म्हणत असतो की तुम्ही इथे. तेव्हा मंदारचा चेहरा तर बघण्यासारखा झालेला असतो. तेव्हा इथे हवालदार म्हणत असतात की यश धर्माधिकारी, तुम्ही इथे काही गुंडांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला होता, त्या सर्व गुंडांना आम्ही पकडले. तेव्हा तुम्ही पोलीस स्टेशनला या शहानिशा करायला की ते लोक तेच आहेत ना. तेव्हा इथे आता विद्याला आनंद झालेला असतो. विद्या म्हणते अरे वा, म्हणजे कावेरी वहिनी हा तुमचा प्लॅन होता तर. अरे वा, काय प्लॅन केलं आहे तुम्ही. आता या मंदारचं काही खरं नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता यश म्हणत असतो त्या गुंड लोकांनी कुणाचं नाव घेतलं का, कोण आहेत ती लोक. तेव्हा प्रेक्षकांनो इथे हवालदार म्हणतात की त्यांनी मंदार भालेराव याचं नाव घेतलेलं आहे. मंदार भालेराव असं म्हणाल्यानंतर इथे कावेरी म्हणते काय, म्हणजे मंदार भालेराव या माणसाने आमच्या ईशावरती हल्ला करण्यासाठी त्या गुंड लोकांना पैसे दिले. बघताय ना तुम्ही म्हणजे हा सगळा कुणीतरी प्लॅन केला होता. कोण असतील ती लोक ज्यांनी आपल्या ईशावरती विनाकारण हल्ला केला. आणि हा मंदार भालेराव आपला कोणी कॉम्पिटिटर तर नाही ना, कोणी आपला विरोधक तर नाही ना. तेव्हा इथे यश म्हणत असतो पण त्या सर्व लोकांनी हे सगळं सांगितलं आहे का, त्यांना सगळ्यांना पकडलं आहे. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते यश, अहो त्या लोकांनीच तर नाव सांगितले ना मंदारचं. मंदार भालेराव हा कुणीतरी गुन्हेगार आहे आणि त्याला जाऊन आपण पकडलं पाहिजे. तेव्हा यश म्हणतो अगदी बरोबर, आपण आत्ताच पोलीस स्टेशनला जाऊया आणि सगळी खातरजमा करूया. तेव्हा इथे आता बघा मंदार किती घाबरला आहे. तो म्हणतो कशाला पोलीस स्टेशनला जायचं. म्हणजे माझं म्हणणं काय आहे, आज आमचा साखरपुडा झाला आहे, घरामध्ये एवढा आनंदाचा क्षण आहे आणि आपण उगाचच आता वेळ वाया घालवायला नको. कशाला उगाच आजच्या दिवशी त्या गुंड लोकांना बघायला जायचं. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते हे काय बोलताय तुम्ही, आमच्या इथे निशाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. अहो त्या बिचारीची कुणाशी काही दुश्मनी तरी आहे का. मग तरीसुद्धा हा मंदार भालेराव यांनी त्या गुंड लोकांना आमच्या निशावरती हल्ला करण्यासाठी पैसे का बरं दिले असतील. मग तो कुणीतरी जो गुन्हेगार आहे त्याला लवकरात लवकर पकडायला नको का. शेवटीला आमच्या निशाच्या इथे आता भविष्याचा प्रश्न आहे, तिच्या सिक्युरिटीचा प्रश्न आहे. तेव्हा इथे लगेचच इथे आता कावेरी माजवळ येते आणि म्हणत असते की तुम्ही तरी सांगा ना, अहो आपली निशा एवढी साधी भोळी आहे, तिच्यावरती त्या मंदार भालेरावने गुंड लोकांना पैसे दिले आणि आपल्या निशावरती हल्ला करायला सांगितला. याचा अर्थ काय होतो हे सगळं प्री प्लॅन केलं होतं ना. म्हणजे प्लॅनिंग करून कुणीतरी आपल्या निशाला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय. मग आता त्या गुंड माणसाचं नाव आपल्याला कळलं आहे, मग आपण काही त्याला सहजासहजी असं सोडून द्यायचं. तो गुन्हेगार कोण आहे हे सगळ्यांच्या समोर यायला नको का. तुम्हीच सांगा, यायला पाहिजे की नाही. आता त्याने गुंड लोकांना पैसे देऊन हल्ला करायला सांगितलं आहे. पुढे जाऊन जर आपल्या निशाला नाही नको, मला तर बोलवंसुद्धा नाही आहे म्हणून म्हणते मी म्हणजे आता त्या माणसाचं नाव तर आपल्याला कळलं आहे ना. मग आपण या सगळ्याची शहानिशा केली पाहिजे. आपल्या इथे निशाच्या आयुष्याचा प्रश्न आहे.
तेव्हा इथे सुलक्षणा म्हणत असते की बरोबर बोलते ही मुलगी, आपल्या निशाच्या भविष्याचा प्रश्न आहे, तिच्या सिक्युरिटीचा प्रश्न आहे. आता त्या माणसाने विनाकारण त्या गुंडांना पैसे देऊन निशावरती हल्ला करायला सांगितला. बरं झालं तिथे मकरंदराव होते म्हणून त्यांनी आपल्या निशाचा जीव वाचवला, नाहीतर काय झालं असतं. नाही नको, निशावरती आता पुन्हा असं कधीच संकट येता कामा नये. त्याच्यामुळे त्या गुंड माणसाला लवकरात लवकर पकडणं हे गरजेचं आहे. आणि आता तर सुपारी देणाऱ्या माणसाचं नावसुद्धा कळलं आहे. मग तो मंदार भालेराव कोण आहे हे शोधून काढायला नको का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता लगेच कावेरी म्हणत असते, बापू, जावई बापू, मी काय म्हणते, तुम्ही आमच्याबरोबर येऊ नका. तुम्ही या सगळ्याचा तुमच्या डोक्याला त्रास करून घेऊ नका. तुम्ही इथे शांतपणे आमच्या माणसांबरोबर बसा. मी निशाला माझ्याबरोबर घेऊन जाते. हो की नाही यश? आपण फक्त निशाला घेऊन जाऊया त्या माणसांना ओळखण्यासाठी. तुम्ही काही येऊ नका आमच्याबरोबर, कारण तुम्ही इथं असणं जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सुलक्षणाला वाटत असतं की कावेरीचं निशावरती किती प्रेम आहे, असा विचार तिच्या मनामध्ये नक्कीच आला असेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मंदारचा चेहरा बघा. मंदार आता पूर्णपणे घाबरलेला असतो, कारण त्याला बरोबर माहिती आहे कावेरी किती हुशार आहे. ती आता माझी वाट नक्कीच लावणार. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी म्हणत असते, ही माणसं आहेत ती ज्यांना मंदार भालेरावने पैसे दिले होते, बरोबर की नाही? तेव्हा इथे आता इन्स्पेक्टर म्हणत असतात, अगदी बरोबर, या माणसांनीच आपल्या निशावरती हल्ला केला होता. निशा, आता तू ओळख बरं, यातला एखादा तरी माणूस तुझ्यावरती हल्ला करताना तू बघितला होतास का? कोण आहे यातला माणूस? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता निशा प्रत्येक माणसाकडे बघत असते आणि त्या माणसांमध्ये एक माणूस खूप जास्त हायलाईट होतो. त्या माणसाला आता तिने बरोबर ओळखलेलं असतं. ती म्हणत असते की जीजू, हाच आहे तो माणूस, याच माणसाने माझ्यावरती हल्ला केला होता. तेव्हा प्रेक्षकांनो, यशला खूपच जास्त राग येतो. यश जातो, त्या माणसाची कॉलर पकडतो आणि त्याला म्हणत असतो, काय रे, ये, तुझी हिंमत कशी झाली रे माझ्या बहिणीला हात लावायची, तिच्यावरती हल्ला करायची, तुझी हिंमत कशी झाली? आणि प्रेक्षकांनो, इथे आता यश त्याला बेदम मारत असतो. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की यश, प्लीज शांत हो तू. यश, थांबव तू स्वतःला. हे बघ, हे पोलीस स्टेशन आहे, स्वतःला कंट्रोल कर. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, मगाशी जेव्हा कबुली जबाब दिलात त्याच्यामध्ये कुणाचं नाव घेतलात ते नाव पुन्हा घ्या यांच्याबरोबर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे तो गुंड माणूस म्हणत असतो की मंदार भालेराव या माणसाने आम्हाला पैसे दिले होते यांच्यावरती हल्ला करायला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे यश म्हणत असतो की मंदार भालेराव या माणसाने पैसे दिले होते. मंदार भालेराव हे नाव मी कुठेतरी ऐकले. तेव्हा इथे यशला आठवतं, ज्या वेळेला कावेरीला इथे झोपेमध्ये स्वप्न पडलेलं असतं तेव्हा कावेरीने मंदारचंच नाव घेतलेलं असतं. तेव्हा यश म्हणत असतो, कावेरी, मंदारचं नाव तुम्हीसुद्धा घेतलं होतं ना? तेव्हा कावेरी म्हणते, सांगू का यशला, हा तोच मंदार आहे? नाही, नको, जर आता हे सगळं बोलले तर मला आधीपासूनच सगळं माहिती आहे हे सगळ्यांना कळेल, तेव्हा असं करायला नको. ती म्हणत असते की मंदार नावाची कितीतरी मुलं आहेत, ते कॉमन नाव आहे, कुणाचं तरी घेतलं असेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मंदार म्हणत असतो की इथे यश आणि कावेरी वहिनीने निशाला घेऊन आज जायलाच नको होतं. आज आमचा साखरपुडा झाला आहे, आजच्या दिवशी नसते गेले तरी चाललं असतं ना, असं म्हणतोय मी. तेव्हा इथे आता यामिनी म्हणत असते की मकरंद, अहो आम्हालासुद्धा असंच वाटत होतं, मला तर तसंच वाटत होतं, पण मी जर काही बोलायला गेले असते तर कुणी माझं काही ऐकलं असतं का? आणि आमच्या कावेरी वहिनी, त्यांना जर आजच्या आज त्या गुन्हेगाराला पकडायचं आहे ना, मग साखरपुडा असू दे नाहीतर काही असू दे, बरोबर की नाही? आणि सगळेजणं तिचं ऐकतातसुद्धा. तेव्हा इथे श्रीकांत काका म्हणतात की यामिनी, अगं ती जे काही करते आपल्या निशासाठी करते ना, आणि ते महत्त्वाचं आहे. एका माणसाने विनाकारण त्या गुंड लोकांना पैसे देऊन आपल्या निशावरती हल्ला करायला सांगितला, ही छोटी गोष्ट नाही आहे. आणि जर तिला या गोष्टीची शहानिशा करायची आहे, त्या गुंड माणसाला लवकरात लवकर पकडायचं आपल्या निशासाठी, तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? तेव्हा इथे लगेचच यमुना म्हणत असते, बघताय ना तुम्ही मकरंदराव, बघताय ना, या घरामध्ये आमच्या बाबांना तर असं वाटतं की कावेरी कधी चुकतच नाही, कावेरी प्रत्येक वेळेला बरोबर असते, बरोबर की नाही बाबा? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काका म्हणत असतात की तू जरा शांत बस. जर ती या घरासाठी काही चांगलं करत असेल तर विनाकारण तिला बोलायची गरज नाही आहे. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते की यमुना,
ते दोघेजण घरी आल्यानंतर यश, कावेरी, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळतील, पण आता कृपया करून जरा गप्प बस. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मंदार म्हणत असतो की वा यमुना वा, कावेरीला अगदी तूच बरोबर ओळखलंयस. म्हणजे या घरामध्ये सगळेजण कावेरीच्या बाजूने होतील, फक्त तू होणार नाहीस. कारण कावेरीचा खोटाडेपणा तू एका मिनिटामध्ये पकडशील. खूपच चालाक आहेस तू. तेव्हा इथे कावेरीला मात देण्यासाठी मला तुझा उपयोग करून घेता येईल. तेव्हा इथे आता घरामध्ये एक तरी इथे कावेरीची दुश्मन मंदारला मिळालेली असते आणि तो आता स्वतःसाठी त्याचा फायदासुद्धा करून घेणार असतो. तर प्रेक्षकांनो, इथे आता मंदार भालेराव याचं नाव तर या गुंड माणसाने घेतलं आहे, पण कावेरी म्हणत असते की त्याची ओळख कशी पटवायची. तेव्हा कावेरी मोबाईलमध्ये इथे आता मंदारचा आणि निशाचा साखरपुड्याचा फोटो असतो. ते लगेचच तो फोटो त्या गुंडाला दाखवते आणि म्हणते की काय गरज होती तुला माझ्या निशावरती हल्ला करायची. अरे हे दोघेजण यांचा साखरपुडा झाला आज आणि तू यांना दुखापत केलीस. बघितलंस ना तुझ्यामुळे यांना किती त्रास सहन करावा लागला बघ या माणसांना. तेव्हा प्रेक्षकांना तो गुंड माणूस म्हणतो, हा कोण आहे? हां बरोबर, मंदार भालेराव. मंदार भालेरावने यालाच मारायची सुपारी दिली होती. तेव्हा इथे लगेच कावेरी म्हणते, काय मंदार भालेरावने याला मारायची सुपारी दिली होती? खोटं बोलतेस ना तू. मंदार भालेराव कुठे आहे सांग बरं. ओळखत नाही का तू त्याला? तेव्हा तो गुंड माणूस म्हणतो, मी नाही ओळखत त्याला, कारण का आमचं भेटणं झालेलं नाही आहे, आमचं फक्त फोनवरती बोलणं झालं आहे. तेव्हा कावेरी म्हणते, गप्प बस रे खोटारड्या, खोटं बोलतोयस तू. तू त्या माणसाला बरोबर ओळखतोस. तेव्हा इथे आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की मोरे जा, या सगळ्यांना आता जेलमध्ये टाका. कावेरी वहिनी, मी तुमची काळजी समजू शकतो, पण कसं आहे ना, बऱ्याच वेळेला हे जे गुंड लोक असतात ना, ते जरी एकमेकांना असे भेटत नसले तरीसुद्धा ते लोक फोनवरती बोलत असतात आणि ज्या लोकांवरती हल्ला करायचा आहे त्याचे फोटोज पाठवले जातात, पैसे पाठवले जातात आणि ते गुंड लोक फक्त आपलं काम करतात. ते काम त्यांना नक्की कोण करायला सांगते ना, हे सुद्धा त्यांना कधी कधी माहिती नसतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता त्या गुंड लोकाला सगळं माहिती असतं, पण इथे हा सगळा प्लॅन आहे ना मंदारनेच केलेला असतो. म्हणजे आता त्याने बरोबर त्याचं स्टेटमेंट योग्य वेळेला बदललेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे यश म्हणत असतो, कावेरी मला माहिती आहे तुम्हाला निशाची काळजी आहे, पण काळजी करू नका, आपण लवकरात लवकर त्या मंदार भालेरावला शोधून काढू ज्याने आपल्या निशाला त्रास दिला आहे. तर इथे आता मंदार कावेरीची वाट बघतच बसलेला असतो. कावेरी तिथे येते तेव्हा तिथे मंदार म्हणत असतो, कावेरी आलीस का तू? काय झालं पोलीस स्टेशनला? दिली का तुला उत्तरं? तुझ्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतंय की मनासारखी उत्तरं तुला मिळालेली नाही आहेत, बरोबर ना? हातातोंडाशी आलेला घास कोणीतरी हिसकावून घ्यावा असं वाटते ना तुला आता, बरोबर ना? तुला हवी तेवढी अपेक्षित अशी उत्तरं तुला मिळालेली नाही आहेत. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, कावेरी आपल्या मनामध्ये म्हणते की मंदारला कसं कळलं की पोलीस स्टेशनमध्ये काय झालं आहे ते? पोलीस स्टेशनमध्ये मला मनासारखी उत्तरं नाही मिळाली आहेत, आम्ही हरलो आहे, हे इथे मंदारला कसं काय कळलं? म्हणजे याने इथे बसून तिथे कुणाला तरी मॅनेज केलं का? म्हणजे याला तर मी सगळ्यांच्या नजरेत ठेवलं होतं, मग त्याने हे सगळं कसं काही मॅनेज केलं? असा प्रश्न कावेरीला पडलेला असतो. म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये नक्कीच असं कुणीतरी आहे जे मंदारची मदत करतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता कावेरी म्हणत असते, कसं आहे ना, ज्या वेळेला मी या घरामध्ये आले होते त्या वेळेला इथे उदयच्या आई होत्या, माझ्या चिकूच्या आजी होत्या, पण त्या आता मलासुद्धा माझ्या जवळच्या वाटायला लागल्यात, त्या मलासुद्धा माझ्या कुणीतरी वाटायला लागल्यात. तेव्हा इथे यश म्हणतो, असंच असतं ना, म्हणजे जरी काही नातं नसेल तरी नकळतपणे कुणीतरी आपल्या मनामध्ये इतकी जागा निर्माण करतं की आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा घटक बनून जातं. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, तुमच्या आयुष्यामध्ये इतकी महत्त्वाची जागा कुणाला आहे? तेव्हा इथे यश म्हणतो की तुम्ही माझ्या आयुष्याच्या महत्त्वाच्या घटक बनला आहात, असं यश कावेरीला म्हणतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मंदार कावेरीचा हात पकडतो. तेव्हा कावेरीला राग येतो. मंदार म्हणतो, काय झालं? राग आला? तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, मंदार माझ्या घरच्या लोकांपासून लांब राहा, माझ्या घरच्या माणसांना त्रास नाही द्यायचा. तेव्हा इथे मंदार म्हणत असतो, अगं ही तुझी लोकं कुठे आहेत? तुझं खरं नाव काय आहे? तू विसरलीस का? तू कावेरी धर्माधिकारी नाही आहेस, तू खोटं बोलून या घरामध्ये राहतेस, हे तू विसरली आहेस का कावेरी?
तेव्हा इथे यश तिथे येतो आणि तो आता आवाज देतो आणि म्हणतो कावेरी. तेव्हा इथे आता कावेरीला खूप मोठा धक्का बसतो. यशनं सगळं ऐकलं की काय असं तिला वाटतं.